धन्यवाद देशपांडे सर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष कैलास कोळीकर. उद्या बघून असतं कोळीकर सरांना त्यांचा 72वा वाढदिवस इथे साजरा होत असतं. म्हणजे त्यांचा वाढदिवस आजच त्यांना डायवर स्वतः कवी, उत्तम चित्रसंचालक आणि पुरस्कार प्राप्त. पुण्यामध्ये मिठीनंतरच्या कविता सूत्रसंचालन करायला जातात. थंडीमध्ये गोव्यामध्ये शेकोटी संमेलन झालं. आत्ताच 15 तारखेला इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. आपण त्यांचं अभिनंदन करूया. अशा या अभ्यासू व्यक्तिमत्वाला काळाच्या गजरात बोलतो आणि मनोरंजन व्यक्त करायला विनंती. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, आस्थावान साहित्य रसिक वाचक, माय भगिनी आणि बांधव, खरं तर एवढ्या छोट्या सभागृहाला आणि एवढ्या कमी उपस्थितीला ध्वनिक्षेपकाची आपल्या लोकांना आवश्यकता नाही. कारण आपण कोकणामध्ये राहतो. या डोंगरावरनं त्या डोंगरावर तुकारे मारून बोलवायची आपल्याला सवय आहे. त्यामुळे एवढ्या हलक्या कंठाचे आपण नाही. तरी सभेचा औपचारिकता आहे त्याचा आपण पालन करू. ग्रंथोत्सव आज उद्घाटन संपन्न झालं. 2 दिवस विविध कार्यक्रम होतील. आपण सर्व त्याचा आस्वाद घ्या. अत्यंत आनंदाची, सौभाग्याची, आवश्यकतेची अशी गोष्ट आहे. हा ग्रंथोत्सव आयोजित केल्याबद्दल शासनाचे सर्व विभाग, जिल्हा ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, सर्व ग्रंथालयांचे संबंधित पदाधिकारी सर्वांना धन्यवाद देतो. आणि उद्घाटन सत्राचं अध्यक्षस्थान देण्याचा गौरव आपण मला दिला त्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. नुकताच केंद्र शासनानं आपल्या मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. फार वर्षापूर्वी कवी लोक असं म्हणत, मराठी असे आमची मायबोली, मराठी असे आमची मायबोली, जरी आजही राजभाषा नसेल. स्वातंत्र्य मिळालं, स्वतःच आपला अधिराज्य आलं, अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आणि आजचा मराठी माणूस आपल्या वर्तनातून असं म्हणतो, मराठी नसे आमची मायबोली, जरी आजही राजभाषा असेल. कसं मराठी बोलतो आपण? काय कॉलेजची मुलं बोलताना आपण ऐका, एक दुसऱ्याला विचारतो, काल तू कबूल केलंस आणि आला नाहीस, तर दुसरा सांगतो मला टाईम नाही भेटला. टाईम माणसाला शेवटी एकदाच भेटतो, तेव्हा टाईम नाही भेटला. हे कुठलं मराठी? तेव्हा राजभाषा, ज्ञानभाषा, अभिजात भाषा असे केवळ गौरवाचे दर्जे देऊन भाषा टिकत नाही. त्यासाठी त्या भाषेच्या सुपुत्रांनी काही भगीरथ कष्ट करण्याची आवश्यकता आहे. आपण ग्रंथालयांमध्ये जातो, बंद कपाटाआड, बंद काचेच्या कपाटांच्या दारांच्या आड हजारो पुस्तकं वाट पाहतात. काय होतं या पुस्तकांचं? याबद्दल एक सुरेख कविता ऐकायला ऐकवतो. आपण काळजी करण्याचं कारण नाही, कागद एकच आहे, फार वेळ मी घेणार. शंकर वैद्य सर असं म्हणतात, पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात. पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात, तू आम्हाला ओळखलंस का? बोलता बोलता पुस्तके वितळतात आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात,
तू आमच्यात कधी न्हालास का, पोहलास का? पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात, पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात आणि विचारतात आमची फळे खाल्लीस का, छायेत कधी विसावलास का? पुस्तके भुरू वाढारा वारा होतात आणि विचारतात श्वासाबरोबर आम्हाला कधी उन्हात साठवलेस का? पुस्तके असेच काहीतरी विचारित राहतात एकामागून एक. प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते. मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत. तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात आणि म्हणतात म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना. पुस्तके मूक होतात, झुलत जातात, स्वतःला वायवीच्या स्वाधीन करतात. शेवटी आत्महत्या करतात की घरातल्या घरात बंद कपाटांच्या कानात राहतात. आपण जर वेगवेगळी वाचनालय पाहिली तर आपल्याला काय दिसतं पहा. आपल्याला मगाशी कुणीतरी सांगितलं पुस्तके आम्ही देवालयात ठेवावी. माझ्या मते पुस्तकं देवालयात ठेवू नका, कारण ज्या वेळेला आपण देवाचं दर्शन घेता त्यावेळेला आपलं सगळं चित्त चपलेवर असतं. त्यामुळे आपण देवालयात ठेवू नका, ती पुस्तकं वाचा. ज्या घरामध्ये पुस्तकं कोरी करकरीत दिसतील तिथं समजा की ही फक्त शोभेसाठी आहे, आणि ज्या घरात ही पुस्तकं फाटलेली दिसतील तिथं निश्चित समजा वारंवार ही पुस्तकं वाचली जातात. पुस्तकं फाटण्यासाठी आहे आणि फाटण्या जीर्ण होणं यातच त्यांच्या जन्माची सार्थकता आहे. आपण किती वाजता मला माहीत नाही, पण स्वामी समर्थ रामदासांनी सांगितलं आपल्याला दिसा माझे काहीतरी ते वाचा लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. सुभाषितकाराने आपल्याला सांगितलं केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजांनी चातुर्य येत असे फार. सगळं म्हणतो आपण, शास्त्रग्रंथ गेलो हो सगळं म्हणतो, पण वाचायला मात्र आपण टाळतो. जळगावला एक साहित्य संमेलन होतं, तिथे एक छोटासा पुरस्कार होता. माझ्या पुस्तकाला मी गेलो होतो. आपली सवय असते व्यासपीठावरच्या मान्यवरांना आपल्या पुस्तकाची प्रत द्यावी. नवीन असताना फार हौस असते माणसाला. मी व्यासपीठावरच्या लोकांना पुस्तकं दिली. खाली बसलो, एक कॉलेजचा तरुण विद्यार्थी माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला मला द्या ना. मी त्याला असं विचारलं तुला मी पुस्तक का द्यावं? तो असं म्हणाला एकच कारण सांग. ज्या व्यासपीठावरच्या मान्यवरांना तुम्ही पुस्तकांची प्रत दिली ते त्या प्रतिवरची धूळही कधी झाडणार नाही. मी पुस्तक वाचेन. मी म्हटलं आधी नको काढू नको ही प्रत दिली. तेव्हा आपला सगळा संपूर्ण व्यवहार हा अशा पद्धतीचा आहे. खरं तर वाचन ग्रंथ आपल्याला माहिती देतात, ज्ञान देतात, सर्वश्रुतता देतात, अनेक संस्कार देतात. पण आपण वाचलं तर पाहिजे ना. आपुलाची संवाद आपण अशी करण्याची आणि कुठल्याही दुसऱ्या माणसाची गरज पडू नये अशी वाचन सवय. पुस्तकं भाषेचा संस्कार देतात. अभिजात भाषा, मराठी भाषा आपण खूप काही बोलतो, वाचन संस्कृतीबद्दल बोलतो. एकदा ठाण्याच्या साहित्य संमेलनामध्ये हे मी सांगतोय, मी बऱ्याच ठिकाणी सांगतो, कारण आपण सूत्रसंचालन करतो, बोलतो, तेव्हा चांगलं मराठी बोलण्याचा थोडा तरी प्रयास आपण केला पाहिजे. दाजी शास्त्री पणशीकर भेटले आणि मराठी भाषेचा विषय आला. दाजी शास्त्री म्हणाले वकील साहेब कुठलं मराठी आपण बोलतो? कुठल्याही सभेला सुरुवात झाली की सूत्रसंचालक उभा राहतो आणि असं म्हणतो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुठलं मराठी? शब्द प्रयोग चूक. ज्या वेळेला तुमच्याकडे पाहुणे येतात त्यावेळेला तुम्ही स्वागतम म्हणायचं आहे, सुस्वागतम नाही. आणि त्या पाहुण्याला तुम्ही केलेलं स्वागत जर आवडलं तर त्यानं सुस्वागतम म्हणायचं आहे की तुम्ही केलेलं स्वागत हे चांगलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आधी पाहुण्याशी दूरध्वनीद्वारे चलभाषाद्वारे संपर्क करता, त्यांची
वेळ दिवस सगळं काही ठरवतात आणि तो सभेला आल्यानंतर असं म्हणतात आजचे प्रमुख अतिथी. कुठलं मराठी अतिथी म्हणजे काय? त्याची येण्याची तिथी वार वेळ नक्षत्र तुम्हाला काहीही माहिती नाही. जो अचानक आला तो अतिथी. तुम्ही ठरवलेला माणूस आला की त्याला अचानक आला असं म्हणून काही घालवायला बघताना तो अतिथी होत नाही. कुठलं मराठी आपण बोलतो? बऱ्याच कार्यक्रमांच्या शेवटी ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदार म्हटलं जातं, तेव्हा तरी जरूर वाचा काढून. शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये सभांमध्ये ग्रंथालयांमध्ये अत्यंत चुकीचा उच्चार केला जातो. हे पसायदार ज्या ज्ञानेश्वरांना बालवयापासून जन्मापासून अंतापर्यंत समाजानं केवळ उपेक्षा दिली, छळ दिला, ते ज्ञानेश्वर माऊली सर्व समाजाचं कल्याण व्हावं अशी मागणी ईश्वराप्रत करता आहे. ते काय म्हणतील? उच्चार असा केला जातो, दुरितांचे तिमिर जाओ. अर्थ काय होतो? दुरितांचे याचा अर्थ होतो पाप्यांचा नाश करा. मागतील का ज्ञानेश्वर माऊली असं? माणसाचा नाश मागतील का? प्रत्यक्षातला उच्चार असा हवा, दुरिताचे तिमिर जाओ, म्हणजे पापाचा नाश होऊ द्या, पाप्यांचा नव्हे. ते सुधारतील आज नाव द्या. कुठेतरी आपण हे सगळं पाहिलं पाहिजे. प्रवीण दवणे सांगतात आपण शब्दांचा वापर करतो. कसा वापर करतो? काही म्हणतो ना काहीही बोलतो. हे आभाळ आहे का आकाश आहे? मनाला येतो शब्द उच्चार. फरक आहे प्रत्येक मध्ये. शब्दकोश काढला तरी त्याच्या अर्थछटांमध्ये फरक आहे. जे निरभर आहे ते आकाश आहे आणि जे भरून आलेलं आहे ते आभाळ आहे. तुम्ही कशालाही कुठलाही शब्द वापरता आणि मग ही मराठी भाषा समृद्ध व्हावी, ज्ञान भाषा व्हावी, सर्वत्र पोहोचावी. तुम्हाला काय अधिकार आहे अशी मागणी करण्याचा किंवा इच्छा बाळगण्याची? त्यासाठी काही स्वतःचे प्रयत्न हवे. आपण जर आपल्या आईचे सुपुत्र असू असा आपला श्रद्धा असेल तर त्या माया माऊलीला चांगल्या पद्धतीनं आपण सजवली पाहिजे, सादर केली पाहिजे. वाचन संस्कृतीबद्दल आपण बोलतो. मध्यंतरी एक चित्र पाहण्यामध्ये आलं, फार सुंदर आहे. पहा, एक माता बसलेली आहे आणि तिच्या हातामध्ये पुस्तक आहे आणि तिच्या मांडीवर तिचं बाळ बसलंय, त्याच्याही हातात पुस्तक. अहो, तुम्ही जर 8 तास मोबाईल हातात धरला तर तुमचं मूल पुस्तक हातात धरेल का? शिवाजी जन्माला यायला हवा पण जिजाऊ व्हा ना. ते कष्ट घ्या ना आधी. तुम्हाला जिजाऊ स्वतःला व्हायचं नाही, शिवाजी मात्र बरोबर जन्माला यायला हवे. एवढं साधं सोपं आहे का ते? यासाठी आपल्याला वाचन केलं पाहिजे. वाचन असलं की कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण दिल्या वेळेमध्ये इतरांच्या वेळेवर अन्याय न करता आपल्याला काय म्हणायचे ते मांडू शकतो. आज समाजामध्ये भ्रष्टाचार, भ्रष्ट विचार, भ्रष्ट व्यवहार सर्वत्र नांदतो आहे. साहित्यामध्ये व्यासपीठावर वाटेल ते लोक सांगतात, प्रत्यक्षातलं वागणं मात्र फार वाईट. यासाठी आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. मध्यंतरी दूरदर्शनवरच्या कार्यक्रमांमधून आमचे नाशिकचे कवी मित्र आहेत नरेश महाजन, त्यांच्या कवितेची फार वाट लावली लोकांनी. फार सुंदर कविता होती. एकदा म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार आहे त्याच्यामध्ये. एकदा खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. एकदा खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. टेबल म्हणाला खुर्चीला करू का करू? जरूर करू, पण नंतरही तुझ्यावर येऊन कुणीही बसू लागलं तर मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा. कुठे हो म्हणावं, कुठे हो म्हणून नाही. राजकारण आपण पाहतो सर्व. हे वाचतच नाही येत आहे. काही मी जन्माला घातलेच नाही. कोणीले भांडारा धान्याचा तो माल मी तो आम्हाला भारावाई अशी वक्त्याची अवस्था असते. आपण सर्वत्र मधुकण गोळा करावे आणि रसिकांसमोर ठेवा. आजकाल राजकारण पाहिलं की आपल्याला कळतं. शैल चतुर्वेदी नावाचे हिंदीचे एक हास्य कवी आहे, त्यांची एक फार सुरेख कविता आहे.
ते असं म्हणतात, नए नए मंत्री ने अपने ड्राइवर से कहा, नए नए मंत्री ने अपने ड्राइवर से कहा, आज कार हम चलाएंगे। नए नए मंत्री ने अपने ड्राइवर से कहा, आज कार हम चलाएंगे। ड्राइवर ने कहा, पहले हम उतर जाएंगे। आपकी आत्मा हिल जाएगी, आपकी आत्मा हिल जाएगी। ये कार है, सरकार नहीं जो भगवान के भरोसे चल रहे। छोट्या छोट्या गोष्टींमधनं आयुष्यातील महान तत्व सांगितली जातात आणि ती कळण्यासाठी, तो संस्कार घेण्यासाठी आपल्याला वाचनाला पर्याय आहे. एक साने गुरुजींची गोष्ट मी आपल्याला सांगून मी थांबणार. कारण आपल्या घरी लहान मुलं असतात, काय पद्धतीनं आयुष्यामध्ये त्यांना संस्कार द्यावा. 125 वर्ष होऊन गेलेलं श्यामची आई पुस्तक खाली उपलब्ध आहे. आपल्यापैकी किती लोक त्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देतील, किती लोक वाचत विकत घेतील माहीत नाही. कारण आपल्या खर्चाला म्हणजे आता अनुदान पगार या सगळ्यांचा आपण ऐकलं, सर्वत्र हेच आहे. मला मिळतंय ते खूप कमी आहे. फक्त गुजरातमध्ये एका न्यायमूर्तींचं मी म्हणजे लाल बहादूर शास्त्रींनंतर पहिलं उदाहरण ऐकलं होतं, वाचलं होतं की ते एकटेच राहायचे, स्वतःचं जेवण स्वतः करून खायचे आणि त्यांनी शासनाला पत्र लिहिलं की हा काय जो 60-70 हजार रुपये पगार आहे त्याची मला काही आवश्यकता नाही, मला 10-15 हजार आणि बाकीचे कुठेही भरते काय. आताची अवस्था असा आहे की कितीही मिळालं तरी, म्हणजे परवा सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वेदना आली आहे की आम्हाला पगार पुरत नाही, कसं जगावं. म्हणजे माणसाला काय लागतं आणि काय नाही मोठी मजा आहे. लाखो रुपये मिळून सुद्धा माणसं असंतुष्ट फार आहे. साने गुरुजी लहान आणि बाहेरला खेळून आले घरी. आल्यानंतर आई म्हणाली, श्याम मोरीमध्ये जात त्यावेळेला बाथरूम नव्हती, गरीब होते, 2 BHK 1 BHK 3 BHK काही प्रकार नव्हता, झोपडी होती. झोपडीत सर्व सुख जसं महाराज म्हणाले तशी होत होती या झोपडीत माझ्या. आणि म्हणजे मोरीचा हातपाय धुवून बाहेर ये. श्याम मोरीमध्ये गेला, हातपाय धुतले, पण बाहेर यायला पाहिजे. आई म्हणाले, श्याम हातपाय धुवून झाले ना, बाहेर ये ना. श्याम म्हणाला, आई मी हात पाय धुतलेले आहे, सर्व जे काही माती लागली होती ते मी धुवून टाकलं. आता जर मी मोरीच्या बाहेर पाऊल टाकलं तर परत मातीचे कण माझ्या पायाला लागतात. त्यामुळे तू तुझा पदर जमिनीवर पसर, मी त्यावर पाय ठेवतो, मग तू माझे पाय पुस, मग मी खाली उतरेन. आता हे त्यावेळी शक्य होतं कारण आजकाल बायकांना पदरच नाही. ही टीका नाही, ही टीका नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नका. आणि असला पदर तरी असं आपल्या मुलाला सांगावं याबद्दल आता त्याला थोतरीत मिळेल, म्हणजे थोबाडी. बाकी काही पदर पसरलं वगैरे जाणार. पण श्यामची आई होती त्यामुळे श्याम झाला. आईनं पदर पसरला, श्यामनं त्यावर पाय ठेवले, आईनं पाय पुसले. श्याम खाली जमिनीवर उतरल्यावर आई श्यामला जवळ घेऊन म्हणाली, श्याम आपल्या पायाला डाग पडू नये ही जी तू काळजी आता घेतो आहेस ना, पूर्ण आयुष्यामध्ये स्वतःच्या चारित्र्यावर डाग लागू नये याची काळजी घे. आता चारित्र्य संपत नाही हो, डागच भरपूर. डाग इतके आहे की त्याचा मूळ चेहरा दिसत नाही. अशी आमच्यातले चरित्र आहे. आदर्श ते केव्हाच वायाला गेले. बलशाली भारत हो, विश्वात शोभनी राहो असं म्हणणाऱ्या साने गुरुजींना आत्महत्या करतात. त्यामुळे आजच्या वातावरणातही आशेचा दीप कुठे जर प्रज्वलित असेल, चेतलेला असेल, चेतत राहिलेला असेल तर तो फक्त पुस्तक आहे, ग्रंथ आहे. त्यांचा आपण अवलोकन करा, अवधान करा, वाचन करा. काही एक तरी ओवी अनुभवावी असं माऊलींनी सांगितलं. काही आयुष्यात मुरवून घेता आलं तर पहा. आमचे एक गझलकार मित्र, त्यांचा फक्त एक शेर सांगतो. तत्पूर्वी आपण सर्वांनी एवढा वेळ सगळी भाषणं ऐकून सुद्धा माझ्या भाषणाला छानपैकी बसून राहिला याबद्दल आपल्या सहनशीलतेला आपल्याला धन्यवाद देतो. मनोहर रणपिसे असं म्हणतात
ते सर्वांनी आपण लक्षात ठेवावं. हातात आपल्या असतो, हातात आपल्या असतो दिवसाचा कागद कोरा. हातात आपल्या असतो दिवसाचा कागद कोरा. जगण्याची त्यावर सुंदर एखादी ओढ लिहा. धन्यवाद.